मित्रांनो, सर्वांना नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अपडेट संदर्भात आणि प्रलंबित जी पवित्र पोर्टल शिक्षक भरती आहे त्याचबरोबर थर्ड टेटची जी काही मागणी होते, आपण पाहतोय की टी परीक्षा झालेली आहे, उत्तर तालिका फायनल पब्लिश झालेली आहे आणि टीईटीचा निकाल सुद्धा या मंथ एंड पर्यंत लागणार आहे आणि त्याच धर्तीवरती सीटीईटीचा सुद्धा निकाल लागलेला आहे. आणि मग बरेच जे बेरोजगार आजपर्यंत डीएड बीएड त्याचबरोबर टीईटी सीटीईटी वन अभियोग्यताधारक आहे त्यांची मागणी आहे की थर्ड टेट घेण्यात यावी. आणि त्याच धर्तीवरती आणि त्याचबरोबर जो आपला महत्वाचा कन्सर्न होता आतापर्यंतचा तो म्हणजे पवित्र पोर्टलला जागा किती येणार आणि जास्त येण्यासाठी काय करायला हवं या संदर्भात आज मंत्रालयामध्ये मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुश रामाणे आणि त्याचबरोबर बरेच सगळे अभियोग्यताधारक सुद्धा होते, कोर कमिटीतले सुद्धा होते, तुषार देशमुख सर सुद्धा होते आणि आम्ही सतत कंटिन्यू शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्यासाठी फॉलोअप घेत आहे. परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना मला आश्वस्त करायचं आहे की मित्रांनो, आपल्याला जी आजपर्यंत भीती होती की पवित्र पोर्टलला जागा किती येतील, सेकंड फेज होईल की नाही, तर होईल हे तर कन्फर्म आहे आणि त्याच्याबद्दलचं कामही सुरू झालेलं आहे. आज आपण पोर्टलवरती अपडेट झालेलं म्हणजे सगळे जे काही सध्याचे जे काही डेझिग्नेटेड पर्सन आहेत त्यांची नावं सुद्धा अपडेट झालेले आहेत आणि जे कंपनी आहे त्याला ते एक्सटेन्शन दिलेलं आहे. 2 कंपनी पवित्र पोर्टल रन करत आहेत आणि त्याच्यासाठी पहिल्या कंपनीला एक्सटेन्शन सुद्धा दिलेलं आहे. तर मग मित्रांनो, आता आपल्या समोर जो प्रश्न आहे तो म्हणजे पवित्र पोर्टलला जागा जास्त कशा येतील, कारण आपण आता पाहतोय की कंत्राटी शिक्षक भरती सुद्धा होत आहे आणि मग ती जर कंत्राटी शिक्षक भरती जर अशीच होत राहिली किंवा जर कंत्राटीच होत राहिली तर पुढे काय, म्हणजे मग पवित्र पोर्टलला जागा देतील का? कारण बऱ्याच झेडपीके त्या देत नव्हत्या. मला असं वाटतं कालच लाईव्ह सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला याच्याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे आणि मी त्याच वरती आज आपण मंत्रालयामध्ये ती मागणी केलेली आहे आणि याबद्दलची जी काही पुढची कार्यवाही आहे ती तुम्हाला येत्या 2 दिवसात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर पवित्र पोर्टलला टॅब सुद्धा हे त्या एक 8 ते 10 दिवसामध्ये अवेलेबल झालेलं असेल. सेल्फ सर्टिफाईडचं ऑप्शन, SCBC अपडेट किंवा OPC ज्यांनी सर्टिफिकेट काढलेले आहेत सध्या त्यांच्या सर्वांसाठी तो टॅब उपलब्ध झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या मनामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये सगळ्यांच्या एक जो प्रश्न असेल तो म्हणजे किती वेळ लागेल अजूनही आणि नक्की कोणती गोष्ट महत्वाची आहे जी दुसऱ्या टेटबद्दल आहे आणि जी म्हणजे दुसऱ्या फेजबद्दल आहे आणि तिसऱ्या टेटबद्दल आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम मला तुम्हाला सांगायचं आहे की जी पवित्र पोर्टल बाबतीमधली जी काही आहे गोष्ट आहे जी दुसऱ्या फेजच्या टप्प्यामधली जी आपण बोलतोय त्याच्यामध्ये जागा आस्थापना देत नाहीयेत आणि तुम्ही पाहिलेलं आहे की ज्या संस्था आहेत त्या सुद्धा शिक्षण मंत्र्यांना भेटलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला पवित्र पोर्टल नको, आम्हाला स्वतंत्र भरती करण्याची मागणी द्यावी, परंतु शिक्षण मंत्र्यांनी नाही म्हणून सांगितलेलं आहे. आणि आपण सुद्धा तीच मागणी केलेली आहे की प्रत्येक झेडपी मध्ये आम्ही किती दिवस जाणार किंवा जाऊन सुद्धा त्याच्यातून अशा बऱ्याच झेडपी सध्या नाही म्हणत आहेत, तर शासन स्तरावरती त्याच्यासाठी काय करू शकतो या संदर्भात आज मंत्रालयामध्ये माननीय उपसचिव आहेत त्यांच्याशी बराच वेळ चर्चा झाली आणि याच्यातून काय मार्ग काढू शकतो, तिसऱ्या टेटबद्दल सुद्धा आपण म्हणजे कशा पद्धतीने ते इम्प्लिमेंट होईल आणि जो दुसऱ्या टेटला कार्यवाहीला जेवढा उशीर लागला तेवढा तिसऱ्या टेटला कसा लागणार नाही यासाठी आता सविस्तर चर्चा झालेली आहे. या चर्चेचे रिझल्ट तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये किंवा जास्तीत जास्त पुढच्या आठवड्यामध्ये पाहायला मिळतीलच. त्याच्या अगोदर मला तुम्हाला एकच आश्वस्त करायचं आहे मित्रांनो की आजवर जो शिक्षक भरतीचा आकडा आहे
प्रस्ताव असा कोणताही मंत्रालयात आलेला नाही. मी याच्या अगोदर पण सांगितलं होतं आणि आज ते स्वतः कन्फर्म केलेलं आहे. जवळपास 10,000 जागा भरण्याचं नियोजित आहे आणि अजूनही खूप महत्त्वाची मागणी केलेली आहे आपण. ती मागणी जर मान्य झाली, जर खरंच आपल्याला खरंच तुमचं सर्वांचं नशीब जर एवढं बलवत्तर असेल आणि माझ्या प्रयत्नाला जर यश येणार असतील, तर ती मागणी जर मान्य झाली तर मित्रांनो अजून जागा बऱ्याच वाढणार आहेत. सो तुम्ही चॅनलवरती कनेक्ट व्हा, तुम्हाला त्याच्याबद्दल सुद्धा माहिती मिळत राहील. या लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून मंत्रालयातून करण्याचं कारण एकच आहे की आम्ही खूप दिवस झालं वाट बघत होतो. आता कुठेतरी दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही सुरू होते आणि त्याच्यामध्ये प्रश्न बरेच आहेत की माझे एवढे मार्क्स आहेत, मग मला संधी मिळेल का? तर जागा वाढल्या पाहिजेत. जागा वाढण्यासाठी आपण प्रत्येक झेडपीमध्ये तुम्ही टीम बनवून जात आहात, सगळेच जात आहेत, परंतु आज त्या जागा वाढताना दिसत नाहीयेत किंवा बऱ्याच ठिकाणी अजून कंत्राटी भरतीचं चालू आहे. तर कंत्राटी भरतीवरती शासनाने एक स्टँड घेतलेला आहे. तो जवळपास सध्याच ती स्थगित केलेली आहे आणि ऑलमोस्ट दे आर गोइंग टू क्लोज इट. जिथे जिथे झालेली आहे तिथं तिथं त्याचं चालू राहील, परंतु तरीही संस्था जागा देत नाहीत. त्याच्यासाठी काय करू शकतो याच्यावरती आज चर्चा केलेली आहे आणि तुम्हाला येत्या आठवड्यातच याचा रिझल्ट भेटेल. बोलण्यापेक्षा करणं किंवा तुम्हाला कामच जे काही आज मी मंत्रालयात केलेलं आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल. त्याचबरोबर येत्या आठवड्यामध्ये अपेक्षित आहे तो म्हणजे 55-60 कोटीचा निकाल आणि तो निकाल लागल्यावरती अर्थातच तो निकाल जो काही कोर्टाचा निकाल असेल तो सर्वांना मान्य असेल, परंतु जे काही आशा धरून आहेत बांधव की याद्या रिवाईज होतील का, तर मित्रांनो नाही, याद्या रिवाईज होण्याचं नाहीये, परंतु शासनाने शक्यतो जे काही महाधिवक्त्यांनी प्लेडिंग केलेलं आहे तो शासनाचा निर्णय कसा बरोबर आहे ते प्लेडिंग केलेलं आहे. त्यामुळे कोर्टाचा निर्णय काय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कदाचित असंही होईल की शासनाच्या बाजूने किंवा असंही होईल की आपल्या अभियोजकांच्या बाजूने येईल. पाहूया, येत्या आठवड्यामध्येच याचा निकाल अपेक्षित आहे. तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे आपले रयत बांधव लिटरली गेल्या 6 महिन्यापासून आंदोलन उपोषण करत आहेत, परंतु त्यांना अजून म्हणजे यश येत नाहीये आणि कोर्टाने तर आता पवित्र पोर्टलला नाही, प्रथमतः पिटिशनर, प्रथमतः नॉन पिटिशनर, नंतर पिटिशनर आणि नंतर पवित्र वगैरे कोण असतील त्याचा विचार करू असं डायरेक्ट सांगितल्यामुळे आज हे बांधव हताश झालेले आहेत आणि जवळपास 801 बांधवांचं समायोजन करण्याची मागणी आता ते करत आहेत. आणि मित्रांनो, मला तुम्हाला एक आश्वस्त करायचं आहे की रयत जे बांधव आहेत मित्र, थोडा वेळ शालेय शिक्षण विभागाला हवाय आणि तुमचा जो समायोजनचा मुद्दा आहे तो ऑलमोस्ट गोइंग टू क्लोज आणि त्याच्यातून नक्कीच चांगला आउटपुट येईल. याच्यावरती मी नवीन एखादा व्हिडिओ डिटेलमध्ये बनवून तुमच्या सर्वांसाठी पाठवेल. आता संध्याकाळी जवळपास 8 वाजलेत आणि आता मंत्रालयात आहे, त्यामुळे बराच वेळ काही कंटिन्यू व्हिडिओ सुद्धा बनवता येत नाहीये, त्यामुळे चालत चालत बोलते. बाहेर गेल्यावरती खूप आवाज असेल आणि नाही शक्य होणार की परंतु आजची जी काही आमची जी काही चर्चा झाली शालेय शिक्षण विभागाशी माझी, त्याच्यातून मला खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत. तिसऱ्या टेटबद्दल सुद्धा आणि दुसऱ्या फेजबद्दल सुद्धा. सो तुमचे प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपण भेटत राहूया. स्टे कनेक्टेड, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजवंतांपर्यंत नक्की पोहोचवा.